राज्यामध्ये जी अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली, कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली। आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे। काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे। याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही। त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एनडीआरएफचे पैसे होते ते मिळाले पण 10,000 मिळाले नाहीत, आम्हाला 10,000 मिळाले पण 3 हेक्टरचे मिळाले नाहीत। ज्यांना 2 हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात 3ऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय, जर ते 3 हेक्टरवाले असतील तर। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे, तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही। फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात। कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं। एक सुदैवाने ॲग्रीस्टॅकचा डेटा असल्यामुळे ॲग्रीस्टॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई-केवायसी करत नाहीये, अन्यथा ई-केवायसीलाच 1 महिना लागला असता। फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रीस्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-केवायसी आपण करतोय। त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-केवायसी करू, असाही निर्णय आपण केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी 8,000 कोटी रिलीज केली आहे। 11,000 कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। घाई करू नका, अजून थांबतो कळून जात नाही। दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे। याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत। रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आहे, आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे, आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो। तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं। व्यापारी जर हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका, पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका। आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील। तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे। यासोबत आज सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे। जवळपास 3,295 कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे। 50% पैसे यातले राज्य सरकार देणार आहे, 50% केंद्र सरकार देणार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला
तर फायदा होणारच आहे. पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे, रिलिजियस टुरिझम आहे, कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे सेंटर्स आहेत आणि त्या दृष्टीनं सोलापूर जिल्हाच एकूण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे, यालाही आज मान्यता दिली आहे. आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी आपल्या राज्यामध्ये आपण एक विजन 2047 बनवायला हातामध्ये घेतलं होतं. खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागांनी जवळपास 7 लाख स्टेक होल्डरशी चर्चा करून, सर्व्हे करून, त्यांचे एस्पिरेशन्स घेऊन आपण हा आराखडा तयार केलाय. या आराखड्यामध्ये 2030 पर्यंतची उद्दिष्ट आहेत. 2035 जेव्हा महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल तेव्हाची उद्दिष्ट आहेत आणि 2047 जेव्हा विकसित भारत आपण तयार करणार आहोत तेव्हाची उद्दिष्ट आणि त्याचा रोडमॅप आपण तयार केलाय. आज या विकसित महाराष्ट्र 2047 हे जे आपलं डॉक्युमेंट आहे, हा जो आपला प्लॅन आहे, याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि आता लवकरच हा प्रकाशित केला जाईल. शेतकऱ्यांचे एकूण मदती पॅकेज जाहीर केलेलं आहे, त्यापैकी किती टक्के अंमलबजावणी झाली? असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास 21,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. त्यापैकी मी सांगितलं 8,000 कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत. 11,000 कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो. त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चौकशी संदर्भात काही बातम्या येतात, त्यामध्ये काही तथ्य आहे की? मला असं वाटतं की काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला मारलं जात आहे, अशा प्रकारचा एक माहोल तयार करण्याचा प्रयत्न करतायत. काही लोक विनाकारण ज्याला आपण असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही. या ठिकाणी ज्यावेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्व समक्ष ठरलं. त्यामध्ये आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो. त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे. त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते, सगळे साखर कारखानदारही होते. सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे. त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली. आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही, पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही. त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही. म्हणूनच मी म्हटलं की बघा, काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे. आता आजच त्यांनी दाखवलेलं पॅन कार्ड हे खोटं निघालं. आता ते माफी मागणार आहेत का? त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. त्या संदर्भात तर आता म्हणजे ते पॅन कार्ड नेमकं काढलं कोणी याच्यावर आता FIR दर्ज होतोय. त्यामुळे रोज खोटे डॉक्युमेंट आपल्याच घरी तयार करायचे आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आपणही दिवसभर ती चालवायची आणि आम्हाला प्रश्न विचारायचे. त्यांना प्रतिप्रश्न विचारा, आता काय ऍक्शन घ्यायची, त्यांच्याकडनं माफी मागायला लावा. खोटं डॉक्युमेंट महाराष्ट्राला दिल्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? त्यांना मागायला लावा माफी. यांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात आपण बैठक बोलली होती, परंतु कुठलाच शेतकरी नेता असं आहे की रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल. म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील
ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू. त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे. मतचोरी संदर्भामध्ये वारंवार केलं जात आहे. काल देखील आदित्य ठाकरे जसं राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन बोगस मतदान आहे असं दाखवलं होतं तसं आदित्य ठाकरेंनी दाखवलं. माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत. मी काही त्यांना म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही. त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. याच मुद्द्यावरून 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय आंदोलन. त्याच्यावर मी कालच सांगितलं कव्हर फायरिंग आहे. त्यांना माहिती आहे निवडणुका हारणार आहे म्हणून कव्हर फायरिंग करतात. जिस तरीके से आदित्य ठाकरे ने कल जो वर्ली में दिखाया और उसके बाद 1 नवंबर को मोर्चा ले जाने की तैयारी, इसको कैसे देखते? देखिए, मेरी अपेक्षा इतनी थी कि मैं आदित्य ठाकरे को थोड़ा बहुत जानता हूं, इसलिए मुझे अपेक्षा नहीं थी कि वो भी पप्पूगिरी करेंगे. उन्होंने भी राहुल गांधी जी की स्टाइल में बड़ी स्क्रीन लगाना और फिर हमने देखा राहुल गांधी जी इधर से उधर चल रहे, उधर से इधर चल रहे और जो बोला उसमें खोदा पहाड़ और निकला चूहा भी नहीं, ऐसा जो राहुल गांधी का प्रदर्शन था बस उसी का रेप्लिका यहाँ पर आदित्य ठाकरे इन्होंने किया है. और मैं ऐसा मानता हूं कि उनका कवर फायरिंग चल रहा है. उनको पता है जनता उनके साथ नहीं है, वो चुनाव में जीत नहीं सकते, इसलिए कवर फायरिंग कर रहे हैं कि हारने के बाद फिर यही वीडियो दिखाएंगे, देखिए हमने तो कहा था इसलिए हम हारे. ये एक प्रकार से लोकतंत्र का मजाक उड़ा रहे हैं.